आता बातमी आहे भीडमधून। परळी वैद्यनाथ आता मंदिराच्या दर्शनबारी मंडपाच्या बाजूला ज्या आहेत त्या अंड्याच्या पोळ्या बनवल्याचं आता गोष्ट जी आहे ती आता समोर आलेली आहे। दर्शनबारी मंडपाच्या बाजूला कामगारांनी अंड्याच्या पोळ्या बनवल्याचा दावा करण्यात आलाय। स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून याचा संदर्भात जो आहे तो आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा, शिवसेना तालुका प्रमुखांनी ही मागणी केली। तर मंदिराच्या बाजूला जे आहे ते अंड्याच्या पोळ्या केल्याचं बोललं जाते। दर्शनबारी मंडपाच्या बाजूला परराज्यातील कामगारांनी जे आहे ते अंड्याच्या पोळ्या केल्याचा दावा जो आहे तो करण्यात आला। म्हणजे मटण शिस्त किंवा अंडी शिस्त अशा प्रकारचा वास तिथे येत होता। आम्ही प्रत्यक्ष मध्ये हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता तिथं अक्षरशः मटण आणि अंडी तिथे शिजताना आम्हाला दिसून आले। आमची प्रशासनाला आम्ही मंदिरच्या कमिटीला याबद्दल सूचना केली। सीओ असतील, नगरपालिकेचे तहसीलदार असतील, यांनाही आम्ही संपर्क केला। या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, कारण मंदिरचं पावित्र्य खराब करण्याचं काम ह्या गुत्तेदारांनी केलेलं आहे। तर परळी वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये जे आहेत त्या अंड्याच्या पोळ्या बनवल्याचं समोर आलेलं आहे। दर्शनबारी मंडपाच्या बाजूला परराज्यातील कामगारांनी जे आहे ते जेवण बनवलेलं होतं। स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून या संदर्भात आक्षेप जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात अंड्याच्या पोळ्या बनवल्याचं समोर आलेलं आहे।